हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 19 मार्चचा तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं अनन्या मंजिरी पाठीमागे आउट हाऊसमध्ये येते आणि घाबरून तिथून पळून जाते. इकडे मंजिरी पुन्हा त्या चेटकिनीकडे येते. तेव्हा ती बोलते, मंजिरी तुझ्यावर खूप विश्वास होता माझा, सगळं कार्य तू सुरळीत पार पाडशील असा विश्वास होता माझा. तेवढ्यात मंजिरी बोलते की सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण ती वेदा. तेव्हा ती बोलते, तुझं स्पष्टीकरण नको मला आता. जी तिथे हातात होती ती सुद्धा मातीमोल ठरली. केवळ तुझ्यामुळे तुझ्या चुकीमुळे मी पुन्हा आहे त्याच ठिकाणी आहे. याची शिक्षा अवश्य मिळणार. तेव्हा मंजिरी हात जोडते आणि बोलते, एक चूक माफ कर, पुन्हा असं होणार नाही. एक संधी दे मार्जरी, मी आजपर्यंत तुझा कुठलाही शब्द टाळला नाही. तुझा शब्द प्रमाण मानून तेच करत आली. दया कर मार्जरी. तेव्हा मार्जरी बोलते, दिली, केवळ एक संधी दिली. इकडे शिवदासने अंबिकाला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा अंबिका बोलते, मीराचे बाबा ऐका ना, मला सोडा ना. तेव्हा शिवदास बोलतो, कोण आहेस तू, कोण आहेस? तेव्हा अंबिका तिचं नाव सांगते. तेव्हा शिवदास बोलतो, कुठून आलीस? तेव्हा ती बोलते, अनाथ आश्रमातून. तेव्हा शिवदास विचारतो, तुझे आई वडील? तेव्हा ती बोलते, नाही आठवत, अनाथ आश्रमातून आली हो. शिवदास बोलतो, जोवर माझ्या प्रश्नांची नीट उत्तर मिळत नाही तोवर तुला इथून जाता येणार नाही. सांग, कोण कोण रक्ताची माणसं शिल्लक आहेत तुझी या जगात? तेव्हा अंबिका बोलते, आता या क्षणी फक्त मला माझी मुलगी आठवते. वेदा, ऐका ना, माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे आणि मी नाही गेले तर अनर्थ घडेल. मला जाऊ दे इथून प्लीज. एका आईचं दुःख समजून घ्या, माझ्या लेकराला गरज आहे माझी. तेव्हा शिवदास बोलतो, गप्प बस, इथे काहीतरी वावगं घडणार आहे. तेव्हा शिवदास बोलतो, शांत राहा, नीट ऐकू दे मला. तेव्हा शिवदास बोलतो, सांगितलं ना तुला, गप्प बस. मला हळूहळू आता स्पष्ट ऐकायला यायला लागले, दिसायलाही लागले. तेव्हा शिवदास तिथून निघून जातो. अंबिका रडत असते, मीराचे बाबा मला जाऊ दे इथून म्हणून. इकडे मीरा रात्रीची एकटी लाकडं गोळा करत असते. तेव्हा मीरा रस्ता विसरते आणि बोलते, कुठल्या रस्त्याने आली मी, अंधारात काहीच कळत नाहीये. तेव्हा मीराला कसला तरी आवाज येतो आणि ती घाबरते. ती हातात विळा घेते आणि बोलते, कुणी आहे का? माझ्या हातात कोयता आहे हा. इकडे अंबिका ओरडत असते, मीराचे बाबा मला जाऊ दे इथून, माझी वेदा एकटी आहे, तिला गरज आहे माझी. इकडे अंबिका खूप विनवण्या करत असते की मी नाही जाणार तुमच्या मीराकडे, मी तिला त्रास नाही देणार, पण मला सोडा ना, माझं लेकरू तिकडे एकटं आहे. इकडे मीरा घाबरलेली असते, दगडात पाय अडकून पडते. तेवढ्यात वरती बघते तर तिच्या आजूबाजूला 3 गुंड उभं असतात. मीरा त्यांना विचारते, कोण आहात तुम्ही, काय हवंय तुम्हाला? इकडे शिवदासला दिसत असतं की काहीतरी चुकीचं घडतंय. मीरा खाली पडलेला कोयता उचलते आणि त्या तिघांवर धरते आणि बोलते, बाजूला व्हा, नाहीतर मारेन मी. तेव्हा ते गुंड मीराला बोलतात, खाली फेकते. मीरा तिथून पळून जाते. तेव्हा ते तिच्या मागे पळतात. तेवढ्यात त्यातला एक मीराच्या हातातून कोयता घेतो आणि फेकून देतो. तेवढ्यात मीरा पळते आणि खाली पडलेली लाकडं उचलते. तेव्हा ते सगळे तिला बोलतात, खाली ठेव. तेव्हा मीरा बोलते, लांब राहा, नाहीतर मी मारेल. तेवढ्यात मीरा एकाला लाकूड फेकून मारते आणि पळते. तेवढ्यात तिघं तिला परत पकडतात. तेव्हा मीरा बाबा ओरडते. इकडे शिवदासला कळतं. शिवदास लाकूड घेतो आणि अंबिका भोवती गोल सर्कल आखतो. त्या रिंगणाभोवती आग लागते. तेव्हा शिवदास बोलतो, यातून तुला बाहेर पडता येणार नाही, मी पडतेपर्यंत तुला इथेच राहावं लागेल, आता यातून तुझी सुटका नाही. तेव्हा अंबिका ओरडते, नाही, मला इथून जायचंय मीराचे बाबा. इकडे श्रद्धा हरीला बोलत असते की मला भीती वाटते, ताई अजून आली नाही. तेव्हा हरी बोलतो, पण आपली मीरा कोणाला घाबरत नाही. शैलेजा बाहेर येते, बोलते, काय शतपावली घालतेस का, बस नाही का जागी? श्रद्धा बोलते, आई ताईची काळजी वाटते, तूच तिला जंगलात सरपण आणायला पाठवलं, विसरलीच वाटतं. शैलेजा बोलते, मग त्याचं काय, अगं येईल ती सरपण घेऊन. श्रद्धा बोलते, पण कधी, आतापर्यंत यायला हवं होतं. श्रद्धा बोलते, मला माहिती आहे, तू मुद्दाम पाठवलंस तिला. तेव्हा शैलेजा बोलते, मी कशाला मुद्दाम पाठवेल, जास्त बोलू नकोस तू. तेव्हा श्रद्धा बोलते, कारण ताई तुला या घरात नकोय, तू नेहमी तिला वाटेल ते बोलत असते. तेव्हा हरी बोलतो, बरोबर, मीराचं वाईट असंच वाटतं या बाईला. तेव्हा शैलेजा बोलते, तुम्ही दोघं गप्प बसा, नाही माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. तेव्हा हरी बोलतो, नाहीच कोणी तुझ्यासारखं वाईट, तेवढंच जमतं तुला. श्रद्धा बोलते, तुझ्याकडे जराशी दयाबाया नाहीये, उलट्या काळजाची आहेस तू. शैलेजा बोलते, जास्त बोलू नकोस, देईल थोबाडीत, नाही तर मला शिकवते. तेव्हा हरी बोलतो, आम्ही शिकवलं तरी तुम्हाला ते कळणार आहे का? शैलेजा बोलते, पोपट्या, तुझी पोपटपंची बंद कर, काय एक दिवस बघ तुझी चोच मोडून ठेवते की नाही. श्रद्धा बोलते, हो, सगळ्यांचा वाईटच विचार कर आणि एकटीच राहा या घरात. तेव्हा शैलेजा बोलते, तू ना अशी नाही ऐकणार, जरा जास्तच चाललंय आता, चल. आणि श्रद्धाला जबरदस्ती घरात घेऊन कोंडून घेते. श्रद्धा देवाजवळ प्रार्थना करते की देवी आई, माझ्या ताईला सुखरूप घरी पाठव. इकडे मंजिरी घरी येते. अनन्याला बघते आणि बोलते, झोपली नाहीच अनन्या? अनन्या बोलते, आई बाहेर मला एक विचित्र गोष्ट जाणवली. तेव्हा मंजिरी बोलते, काही पाहिलंस का बाहेर? तेव्हा अनन्या बोलते, हो, खरं तर मी तुला आधीच सांगणार होते, दुसऱ्यांदा घडतंय माझ्यासोबत. तेव्हा मंजिरी बोलते, नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा अनन्या सगळं झालेला प्रकार सांगते. तेव्हा मंजिरी बोलते, मध्यरात्री आउट हाऊस मध्ये कोण जाणार आहे अनन्या? तेव्हा अनन्या बोलते, माहित नाही, पण मी हे दुसऱ्यांदा बघतीये.
तेव्हा अनन्या मंजिरीकडे निरखून बघते आणि बोलते आई तुझे केस. तेव्हा मंजिरी बोलते माझ्या खोलीत चल, तिकडे बोलूया. इकडे अंबिका सुटण्याचा आटापिटा करत असते आणि बोलते मला लवकरात लवकर मीराला भेटावं लागेल. ती माया वेदाजवळ असणं माझ्या हितासाठी धोक्याचं आहे. नाही मला काही करून इथून निघावं लागेल. तेव्हा अंबिका चिडचिड करते पण कशी जाऊ मी. तेव्हा अंबिका प्रार्थना करते देवी आई आता तूच काहीतरी कर आणि जोरात देवी आईला आवाज देते. तेवढ्यात तिथे त्याच आजीबाई येतात ज्या मीरालाही दिसतात आणि अंबिकालाही दिसतात. त्या अंबिकाला लांबूनच रडताना बघत असतात. अंबिकाला कोणीतरी येण्याची चाहूल लागते आणि अंबिका तिकडे वळून बघते, इकडे तिकडे वळून बघते, पाठीमागे वळून बघते. त्या आजी तिथून निघून जातात आणि अंबिका बघते तर काय, तिच्या आजूबाजूला जे रिंगण असतं तो जाळही विझलेला असतो. अंबिका त्यातून मुक्त होते, उठते आणि बोलते मीरा आणि पटकन पळत जाते. इकडे श्रद्धा तिच्या आईला आवाज देते आई दार उघड ना ग, ऐक ना ग माझं, आई दार उघड ना. तेव्हा श्रद्धा बोलते कुठेस तू ताई, केव्हा येणार आहेस, माझंच चुकलं, तुला एकटीला जाऊ द्यायला नको होतं. हे सगळं अंबिका इकडे येऊन खिडकीतून ऐकत असते. तेवढ्यात ते गुंड इकडे मीराला 4 व्हीलरमध्ये किडनॅप करून ठेवतात. तेवढ्यात एकाला फोन येतो शैलेजाचा आणि तेव्हा शैलेजा बोलते काय मीरा लागली का हातात. तेव्हा तो गुंड बोलतो अहो आम्ही रेडीच होतो, त्या मीराला जंगलात एकटीला गाठलं आणि धरलं सुद्धा, आता थेट आश्रमात. इकडे शैलेजा फोनवर बोलत असते आणि अंबिका तिच्या मागेच उभी असते. तेव्हा शैलेजा बोलते वा म्हणजे एका तरी कामात यश मिळालं आपल्याला, आता रंगराज बाबा खुश झाले असतील ना आपल्यावर. तेव्हा तो बोलतो अहो ते विचारूच नका, मीरा आमच्या ताब्यात आहे, हे जसं बाबांना कळलं ते जाम खुश झाले. शैलेजा बोलते आता मला सांगा माझे 10 लाख कधी देताय. तेव्हा अंबिका हे सगळं ऐकतच असते. तेव्हा शैलेजा बोलते मी काय म्हणते, त्या मीराचं काय करायचं ते करा, तिला जाळा मारा काही पण करा, मला काही घेणं नाही हो. हा पण उद्या सकाळी मला माझे 10 लाख रुपये द्या म्हणजे झालं. तेव्हा तो बोलतो 100% काळजी करायचं काही कारण नाही. तेव्हा शैलेजा हसते आणि फोन ठेवते. अंबिका सगळं तिच्या पाठीमागे उभं राहून ऐकतच असते. शैलेजा तिथून गेल्यावर अंबिका बोलते मीरा, याचा अर्थ मीरा संकटात आहे. ते मंजिरी अनन्याला खोलीत घेऊन येते आणि तिचे केस विंचरते आणि बोलते तुझ्या केसांचा आणि विचारांचा गुंता वाढलाय, तो सोडवायला हवा, आता मला नीट सांग नेमकं काय झालं. तेव्हा अनन्या बोलते मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून आउट हाऊसमध्ये गेली, मी तिच्या पाठीमागे गेले पण ती तिथे नव्हती. तेव्हा मंजिरी बोलते बरं तू झोपाळ्यावर बसली होतीस मग. तेव्हा अनन्या बोलते हो. तेव्हा अनन्या परत बोलते की मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून आउट हाऊसमध्ये गेली. मंजिरी तिचे केस विंचरत तिला विचारतच असते. अनन्या बोलते आणि. तेव्हा मंजिरी बोलते आणि तू झोपाळ्यावर बसली होतीस. तेव्हा अनन्या परत बोलते मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून. पुन्हा अडखळते एक बाई. तेव्हा मंजिरी पुन्हा तिचे केस विंचरत विचारते तू झोपाळ्यावर बसली होतीस. तेव्हा अनन्या परत बोलते मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक. आणि शांत बसते तर एक. परत मंजिरी बोलते तू झोपाळ्यावर बसली होतीस. तेव्हा अनन्या परत बोलते हो मी झोपाळ्यावर बसले होते आणि. तेव्हा अनन्या सगळं विसरते आणि बोलते तू मला इथे घेऊन आलीस आणि माझे केस विंचरतेस. तेव्हा मंजिरी बोलते बघ सुटला की नाही गुंता. तेव्हा अनन्या स्माईल करते. तेव्हा मंजिरी बोलते आता शांत झोप लागेल तुला. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.